सागर घरात यांना आपण सन्मानित करावा। बघा वोडाफोन वाल टीमच्या मागे बिग सपोर्टिंग खंडे समर्थक सागर घरात। येस मित्रांनो की आपण बहालची जी सूरज स्मृती चषक मॅचची स्पर्धा पाहतो एक साधा राहणीमान उच्च विचारसरणी सुप्रसिद्ध उद्योजक आहेत मित्रांनो कुंडेबाल बहाल गावचे आणि त्यांच्याच माध्यमातून कोविड काळामध्ये जी आपण स्पर्धा पाहिली न भूतो ना भविष्य एवढी गर्दी त्या स्पर्धेला आपण पाहिली आणि त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक सूरज स्मृती चषकाचे आयोजक सागरबाई यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने। नक्कीच नक्कीच आणि त्याचे टायटल सॉन्ग खूप गाजलं होतं ना सुदेश। नक्कीच सागर घरात आधी 30 दशक तोच दरारा व्हायला हवा आता येणाऱ्या कालामध्ये स्पर्धा व्हायला हवी। तर जाऊया माच्या दिशेनं वोडाफोन वहाळ विपक्ष तर एकेकालचा बेताज बादशाह नांगी शॉट म्हणून ज्यांना मी फेमस पाहतो असे संतोष फटके साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले। संतोष भाई आपले सहर्ष स्वागत। बघा उजव्या हाताने जेव्हा फटके लागत नाही तेव्हा डाव्या हाताने त्यांचा नांगी रिव्हर्स शॉट आपण नेहमीच पाहतो। संतोष भाई आपले सहर्ष स्वागत। ते हसतात त्यांना माहिती नांगी शॉट काय तो। धन्यवाद। जाऊया मॅचच्या दिशेने प्रतीक पाटील पहिला बॉल घेऊन येतोय। पहिलाच बॉल जबरदस्त गोलंदाजी। बघा ही नेट प्रॅक्टिस आहे वहाल टीमची नेट प्रॅक्टिस किती यशस्वी आहे बघा। आज सगळेच गोलंदाज चेंडू फिरवायला लागलेत लेग ब्रेक ऑफ ब्रेक आणि हा पहिला बॉल त्यांनी स्विंग केला आणि त्यामध्ये फलंदाज अपयशी ठरला सुनीत पाटील। सुनीत आणि सूरज ही जोडी मैदानावर राधाकृष्ण टोंडरे त्यांच्या विरोधात वोडाफोन वहाळ असा आपण मॅच पाहतोय। कोणी येस पंच वर सज्ज आहे। पुन्हा एकदा यस ग्रेट डिलिव्हरी यस अंपायर ऑफ द फिंगर बॅट्समॅन इज आउट सुनीत पाटील बॅक टू द आउट। हरिभक्तपरायण प्रकाश महाराज कोलंबेकर यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। निलेश मात्रे तब्बल 5 दिवस पिंटू शेठ पडके यांच्या खांद्याला खांदा लावून दमदार योगदान देणारे जसे बिल्ला आणि रंगाची जोडी आपण पाहतो असे दमदार नेतृत्व प्रकाश शेठ बुवा कोलंबेकर आणि महेश भाई मात्रे आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। अशी मेहनतपैकी मित्रांनो अगदी जेवणापासून तर संपूर्ण जे काही त्रुटी असतील ते पिंटू भाऊ यांच्या खांद्याला खांदा लावून नेहमीच दमदार आणि जाहीर सत्कार पिंटू शेठ संध्याकाळी त्यांचा जाहीर सत्कार या स्पर्धेच्या वतीने दमदार केला जाईल। सुनीत हा भोपळाही न फोडता अर्थात शून्यावर बाद झालाय आणि नवीन बॅट्समन मैदानात येतो रोशन पाटील। राधाकृष्ण टोंडरे टीमचा हा वन डाऊनचा फलंदाज प्रतीक खूप चांगली सुरुवात करते गोलंदाजीच्या माध्यमातून। मगाशी त्याने फलंदाजीतून प्रेक्षकांना खुश केले होते। आहे हवेमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर जाईल का पोचेल का उलट आहे परंतु वन बाउन्स सीमा पार जातोय चौकार। प्रकाश भाऊ कोलंबेकर आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं। या ठिकाणी कैलासदादा डुकरे आपल्याला इथे आमंत्रित आहेत। मग त्यांच्या मुखातून आपण चांगले अभंग देखील पाहतो मंगलाष्टका पाहतो। आपल्याला विनंती असेल बोल यावं। गावदेवी मैदान मोरबे
यांची ही दमदार स्पर्धा आपण पाहताय श्री गणेश क्रिकेट संघ. परंतु आज हे गावदेवी मैदान आणि गावदेवीच्या आशीर्वादाने तुम्ही हे मैदान पाहताय. मस्कर घराण्याची ही संपूर्ण त्यांची ही कृपा आणि त्यांच्या माध्यमातून मैदान आम्हाला अवेलेबल दिलं गेलं आणि आज गावदेवी मैदान या ठिकाणी मोरब्याचं हे तुम्ही आयोजन पाहताय. वाईडचा रिव्ह्यू, यस बॅट्समन रिव्ह्यू आहे. बॅट्समन रिव्ह्यू वाईडसाठी घेतलेला आहे. टोंडे टीमच्या फलंदाजांनी त्यांच्याकडे असणारा एक रिव्ह्यू त्यांनी वापरण्यात आलाय. करता या अगोदर बघितला तर रोशन पाटीलच्या बॅटच्या बॉटमला बॉल लागला होता आणि चौकार गेला होता. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळाला, त्याच्यावर रिव्ह्यू. फेअर डिलिव्हरी, बॉल इज राईट नाऊ आणि योग्य डिसिजन होता अंपायरचा, यातील मात्र शंका नाही. क्वालिफाईड अंपायर आपण पाहतोय आणि रिव्ह्यू संपलाय. बॅट्समन रिव्ह्यू वाईडचा तुमचा आता अनसक्सेसफुल. 4 धावा 1 गडी बाद. पहिली सुरुवात प्रतीक पाटील तुफानी करत असताना पाहायला मिळतोय. पंचांच्या पुन्हा एकदा डाव्या बाजूने पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल, चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर कडे. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला आहे आणि रोहित तिथे होता. तर स्वराज एंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय सनी शेठ तुपे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्या समवेत IBSF इंडियन बॉर्डर सर्व्हिस फोर्स अर्थातच भारतीय सेनेवरची जे आपले नेहमी रक्षण करत असतात तर इंडियन आर्मी गीत यांचे देखील गीत गावन सरांचे देखील आगमन झाले. त्यांना विनंती असेल यावं सर व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आमचे गुड्डे असतील, त्याच्यानंतर दिव्येश एंटरप्राइजेस सर्व दिव्येश असतील, सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. पुढे येऊन आता रोशननं हा स्ट्रेट ड्राईव्हचा अप्रतिम टोला लगावलाय. येतोय खणखणीत षटकार. राम पाटील साहेबांचा भाचा म्हणून आज एक उत्कृष्ट कामगिरी करत असताना याच टोंडरेगावचे माजी सरपंच रामजी पाटील साहेब आणि आज त्यांचा भाचा खूप चांगली कामगिरी करतो रोशन पाटील. बघा 1 चौकार 1 षटकार टोकला. धावसंख्या वैयक्तिक त्याच्या 12, संघाची धावसंख्या टोटल देखील पाहायला मिळते ती 12. म्हणजे ज्या 12 धावा लागल्या त्या रोशनच्याच नाव. सर तुम्ही स्क्रीनवर पाहताय सुदेश सालुंके, त्याला भाज्या खूप आवडतात आणि त्याची फिटनेस तुम्ही पाहू शकाल. दमदार आणि जिम्नॅस्टिकच्या दृष्टिकोनातून नेहमीच महत्वाचं योगदान राहिलं त्यांचं. आणि सुदेश सालुंके मग मुलाची भाजी असू द्या, पाल्या असू द्या, मेथी असू द्या, या शापूच्या भाजी तरी आपण आहार आपल्या शरीरामध्ये संतुलन असणे गरजेचं असतं आणि फिजिकल फिटनेसच्या दृष्टिकोनातून हा तुम्ही त्यांना स्क्रीनवरती पाहताय. नक्कीच प्रवीण, आणि तो आज बाहेर आहे. याचं कारण सांगायचं झालं तर पिंट्यानं, प्रवीण मुंबईकर पिंट्यानं त्याला अनफिट केलाय स्विमिंग पूलमध्ये अनफिट केलाय. किस्सा सांगतो नंतर मी तुम्हाला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हसी मजा घेऊन आपण जाऊया. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा धावफलकावर आल्यात. सेकंड ओव्हर आदिर भगत, एक लिजेंड प्लेअर. आदिरचा हा बॉल पहिलाच मात्र वाईड अंपायरनं घोषित केलाय. अतिरिक्त 1 धाव मिळाली. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावर. तेरा धावा धावफलकावर, 13 रन्स. आदिर भगत आपल्या कोट्यातला, आपल्या षटकातला पुढील चेंडू. पहिला बॉल वाईट विकला होता. ऑन स्ट्राईक बॅट्समन सूरज. हा चेंडू किती वेगानं फेकला होता बघा. वेग होता, तीव्र वेग होता. ऑफ स्टंपला, अगदी आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू होता. त्यामुळे सूरजला हा बॉल मात्र खेळता आला नाही सद. तिथे मात्र यष्टीरक्षक पिंट्याच्याच हातामध्ये चेंडू. डॉट बॉल. आदिर भगत, मी म्हटलं सुरुवातीला अनुभव आहे आदिरकडे. अनेक वर्षांपासून टेनिस क्रिकेट खेळतोय. हा मात्र लेग स्टंपला होता. सूरजने जागा बनवली आहे आणि बरोबर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळतोय. हा येतोय खणखणीत दमदार सिक्सर.
यामा यामा 19 धावा धावफलकावर लागल्यात. जबरदस्त टोला लगावला सूरजनं. खरं तर आपण बघितलं सलामीचा फलंदाज सुनीत पाटील लवकरात लवकर शून्यावर बाद झाल्यानंतर आता सूरज पाटील आणि रोशन पाटील या पाटील ब्रदर्सनं आता हा पूर्णपणे खेळ जबाबदारीनं स्वीकारलाय. खांद्यावर जबाबदारी घेतली आहे आणि जबाबदारी स्वीकारून मात्र आता बॅटिंग सुरू आहे. फुलर लेनचा बॉल ऑफ स्टंपला होता. बॅटची कडा घेतली. क्षेत्ररक्षक धावतोय वेगानं. चेंडू दंदन 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 करत गेला आहे सीमा पार. चौकार. खरं तर सुरुवात झाली आहे राधा कृष्ण टोंडरेट संघाच्या वतीनं. जी धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये बघा थोडीशी थांबली होती. प्रतीक पाटीलनं खूप चांगलं षटक फेकलं होतं. त्यानंतर मात्र आता आदिर भगत आला. आदिर भगतला षटकार चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती टोटल 23 या आकड्यावर. 4 षटकांचा मॅच. ऑफ स्टंपला पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह खूप चांगला आहे. प्रतीक पाटील चेंडूच्या मागे जावेल परंतु तेवढीच आउटफील्ड फास्ट आणि पाहता पाहता चेंडू देखील सीमा रेषा पलीकडे जातोय. चौकार. स्पर्धेचा आनंद घेत असताना मित्रांनो जम्मू काश्मीर येथून आज आदेश पाटील ऋणिकेत पाटील आणि अक्षय पाटील स्वप्नील पाटील यांच्याकडून तंत्री क्रिकेट संघासाठी शुभेच्छा आल्यात. जम्मू काश्मीरवरून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि त्यांच्या वतीनं तंत्री क्रिकेट संघासाठी शुभेच्छा आल्यात. आपलं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा 27 या आकड्यावर धावसंख्या धावफलकावर धावून पोहोचली आहे. 27 रन्स. खूप चांगली बॅटिंग करतोय. माफी असावी इथे ऍड केल्या जात आहेत. स्क्रीनवर आपण पाहू शकाल थोडीशी मिस्टेक. बघा चेक करा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 27 धावा. हा वाईड बॉल. इथे अतिरिक्त अजून एक धाव. 28 रन्स 28 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. आदिर भगतची आता गोलंदाजी पूर्णपणे आपण बघितलं ना तर त्याची दिशा आता पूर्ण दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळतील आणि वहाल संघाला कमीत कमी धावसंख्येवर थांबवावं लागेल जेणेकरून उत्तरार्धामध्ये मगाशी बघितलं तर चेस झाल्या धावा जवळजवळ 73 धावा चेस होताना बघितला. हा चेंडू पुन्हा एकदा सेकंड स्लिपच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक ठिकाणी आपण पाहू शकाल सनी मंडप डेकोरेशनचे ओनर सन्माननीय ज्ञानेश्वर पालकर साहेब यांचं आगमन. त्यांच्या समेत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणेश फडके साहेब आणि मतमात पाहू शकाल मित्रांनो दोस्ती दुनियातील सरदार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट प्रकाश बुवा कोलंबेकर आपलं स्वागत आहे या व्यासपीठावरती. पुन्हा एकदा आदिर आपल्या गोंधळांचे पुढील चेंडू घेऊन येईल. समोर बॅट्समन असेल पाहिलेला रोशन हवेत खेळाय. आता मिसटायमिंग झालाय. इथे झेल काली क्षेत्ररक्षक इथे समाप्त होईल आता रोशनचा खेळ कारण टिपलाय झेल. तसेच जगन्नाथ मात्रे साहेब यांना विनंती असेल आमचे दिनकर नावडेकर एकेकालचे 40+ मास्टर त्यानंतर आमचे नावडेकर साहेब स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. व्यासपीठावरती मित्रांनो आपण पाहताय की एकेकालचा दिग्गज दिवसाचा बेताज बादशाह म्हणजे नंगी शॉट आम्ही म्हणतो त्यांच्या या ठिकाणी आयुष्य चायनीज कॉर्निकचे ओनर संतोष फडके साहेब त्याच्यानंतर आरोग्य एंटरप्राइजेसचे सर्व या ठिकाणी राजेश फडके साहेब यांचे सासरे बुवा मिलन दुकाना किराणा स्टोअरचे ओनर राजाराम महाराज चोरगे त्यांच्या समेत आपण त्यांच्या कॉलनीतील संपर्क आले त्यांचेही सहर्ष स्वागत. या ठिकाणी मुरबे ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय शिवसेनेचे दत्तात्रय फडके साहेब त्याच्यानंतर आमचे रिडगर गावचे विनोदभाई पाटील कारण दमदार क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो परंतु सध्या काफी इम्पॅक्टने आपण त्यांना पाहू शकाल 40+ मध्ये यांना आपण देखील पाहू शकाल. ते स्पर्धेचा आनंद घेत आहेत. भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये कलिंगर बैलाचे मालक नवनाथ भोटी साहेब हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्याच्यानंतर शिदनगावचे जावळ बापू कैलासदादा मात्रे हे स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्या समेत किसा एंटरप्राइजेसचे सर्व कैलासदादा डुकरे आणि आमचे डिजिटल क्षेत्रातील बेताज बादशाह रौनक डिजिटलचे सर्व सन्माननीय रमेश फडके साहेब यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्यानंतर आमचे रोशन फडके असतील त्यांचेही सहर्ष स्वागत. आमचे
तांबडे असतील, किशोर पाटील असतील यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. प्रकाश महाराज यावं, आपली सर्व आतुरतेने वाट पाहत आहेत, यावं आपण व्यासपीठावरती. गावदेवी मैदानावरती आपलं सहर्ष स्वागत. तर या ठिकाणी शिवसेना शाखा प्रमुख जगन्नाथ म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. साहेब यावं आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 29 धावा धावफलकावर लागल्या. 2 गडी देखील बाद झालेत. आता तिसरं षटक घेऊन कोण येणार? ओडाफोन वहाल संघाचा हा गोलंदाज रोहित चिर्लेकर. रोहित चिर्लेकरचं वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक तुम्ही पाहू शकाल, जिथे मात्र समोर त्याच्या बॅट्समन फेस करेल सूरज पाटील आणि साथी फलंदाज कौस्तुभ. वेगानं बॅट फिरवली होती, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आला नाही. तिथे मात्र डॉट बॉलची समाप्ती आहे. बघा, रोहित चिर्लेकरचा तुम्ही विचार केला तर यानं कमी वयामध्ये अगदी उंची गाठली आहे. टेनिस क्रिकेटमध्ये अनुभव कमी आहे, परंतु अनेक स्पर्धा खेळून आता मात्र तो देखील चांगला, मी म्हणेन, मुरलाय या गोलंदाजीमध्ये. खूप चांगली गोलंदाजी करतो अनेक मैदानावर रवींद्र चिर्लेकर यांचे सुपुत्र रोहित चिर्लेकर. पुन्हा एकदा सज्ज 55 पार करून. हा चेंडू स्लोवर फेकलाय. किती शॉर्ट बॉल होता. खरं तर हा चेंडू म्हटलं ना तर नक्कीच पंच करणे गरजेचं होतं. इथे दुसरं स्लोवर केला आणि त्यामध्ये गती परिवर्तन पाहायला मिळाली. थोडासा चेंडू खाली देखील राहिला. अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉलची समाप्ती. गुड बॉल. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत. धावसंख्या थांबली 29 वर. पुन्हा एकदा इथे थोडासा ऑप्शन सोडून जातो, पण सँडी पालकर सरांचा इशारा येतो वाईट बॉल. विचारत होते, परंतु चेंडू अंपायरनं वाईट सिग्नल केला. योग्य दिशा तपासली गेली. अवांतर धावेनं संघाची धावसंख्या 30 या आकड्यावर. 30 रन्स. फुल्लर लेन, फुलटॉस बॉल. फिल्डर आहे बरोबर डीप एक्स्ट्रा कव्हरला. आकाश घरत्न टीपला झेल. विकेट क्रमांक 3 मैदानातून बाहेर. सहर्ष स्वागत नेहमीच पाली संघाला, ज्यांचं दमदार योगदान आपल्याला पाहतो. चेतनभाई यावं आपलं सहर्ष स्वागत. हलकस लेट कट पद्धतीने खेळलाय. आदिर होता त्या ठिकाणी. आदिर बघायचं जबरदस्त क्षेत्ररक्षण बघा पाहायला मिळालं. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 1 न वाढेल. तिसरं षटक मित्रांनो सुरू आहे. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत चेंडू देखील 4 फेकून झालेत आणि धावसंख्या 31. सर, आपण जर विचार केलात ना, जेव्हा मोठे संघ मैदानावरती खेळत असतो प्रॅक्टिसला, तेव्हा जेव्हा चेंडू कधी कमी पडले तर कालिदान पाटील भाऊजा नेहमीच ज्यांच्या माध्यमातून चेंडू स्वतःहून आणून दिले जातात, ते कालिदान पाटील भाऊजा आपले सहर्ष स्वागत करतो. Yes, short third man ला टीपला झेल. अजून एक विकेट. विकेट नंबर 4. बॅक टू द गाउट. चार गडी बाद झालेत. खूप चांगली गोलंदाजी. खरं तर कौतुक करूया रोहितचं, ज्या रोहितच्या षटकामध्ये आतापर्यंत 1 वाईड, एकेरी 1 धाव आणि
विकेट एक, म्हणजेच खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत. फक्त या षटकातला तर अंतिम लास्ट बॉल आहे. आतापर्यंत 2च धावा खर्च केल्यात रोहित चिर्लेकरनं, आणि रोहित आता मात्र आपल्या पूर्णपणे लईमध्ये पूर्णपणे गोलंदाजीच्या भेदक माऱ्यासमोर आता त्याच्या नवीन फलंदाज येतोय प्रीत पाटील. व्हॉट ए बॉलिंग. रोहित चिर्लेकरची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार नक्कीच टाळ्या हव्यात. फक्त 2 धावा. गोल्डन जवळजवळ आपण बघितलं तर 29 या आकड्यावर होती. 29 धावा 2 षटकामध्ये. आता 3 षटकामध्ये 31 धावा आणि आता स्लॉग ओव्हरचा षटक बाकी. आयोजक कमिटीच्या वतीने सूचना आली आहे, लास्ट ओव्हर फेकावा लागेल आणि पुढील मॅच टॉस करून घेऊया. आदेश पांडव आपण विचुंबे आणि पाली. चला पाली संघाचे कॅप्टन या. आणि पान म्हटल्यानंतर सुदेशला माहिती की पल्साचा पान हा सॉंग झालाच पाहिजे. चला पाली संघाचे कॅप्टन या आणि त्यांच्या समवेत विनंती करू आपण शौर्य अँड शिवांश 11 विचुंबे संघ. शौर्य शिवांश 11 मंगलमूर्ती विचुंबे विपक्ष बघा जय बापदेव पाली. चला लास्ट ओव्हर आणि तो शेवटचा ओव्हर घेऊन येते आकाश घरात, ऑलराऊंडर खेळाडू. आणि आकाशने मागच्या मॅच मध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती. लास्ट ओव्हर ऑन स्ट्राईक बॅट्समन पाहायला मिळेल आकाश पाटील. आकाश टू आकाश. कोण आकाश, कोणता आकाश? आकाशामध्ये नक्कीच हा फटका खेळतोय आणि अशा प्रकारे पहिल्याच बॉलवर ठोकतोय आकाश घरातवर. हा खणखणीत आकाश पाटीलचा षटकार. हा चेंडू जास्त बाहेर निघालाय. वाईड बॉल. खराब गोलंदाजी. पहिला बॉल वाईड, त्यानंतर मात्र पहिला बॉल फुलटॉस, त्यानंतर हा बाहेर निघालेला व्हाईट बॉल. अतिरिक्त 1 धाव. एकंदरीत या एका चेंडूवर जवळजवळ 7 धावा खर्च केल्यात आकाशनं. 38 रन्स. हा चेंडू कीपरच्या मागे मात्र खूप चांगले क्षेत्ररक्षण होते. 22ची एक धाव. शॉर्ट पिच बॉल होता, परंतु इथे मात्र चेंडू आतमध्ये आला. लेग ब्रेक प्रकारचा चेंडू आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाज मिस झाला. इथे 22ची मिळाली. 1 धाव. संघाची धावसंख्या 39 या आकड्यावर. धावसंख्या आता थांबली आहे तोंडे टीमची. अंतिम 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अशा परिस्थिती ऑन स्ट्राईक प्रीत. इथे बघा पुन्हा एकदा वाईड बॉल आणि विकेट इथे आहे की नाही. पंचाचा वाईड बॉलचा इशारा. न्यू बॅट्समन राकेश. हा योग्य दिशेमध्ये बॉल होता. आपण पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती होते. आकाश घरतची धावसंख्या धावफलकावर एकंदरीत 40 लागली आहे. इथून पुढे आता आपण बघितलं तर या स्लॉग ओव्हर मध्ये अटॅक करावा लागेल टोंटे टीमच्या फलंदाजांना. हा लेग स्टंप सोडून जातोय. अजून एक वाईड. 1+1. इथे 2 धावा आल्या.
आणि स्ट्राईक रोटेशन नाही. अंपायर सांगतायत की ते स्ट्राईक रोटेशन नाही असा नियम असल्या कारणानं तुम्हाला ऑन द वे. येस, अंपायर कॉल वाईट बॉल, अतिरिक्त 1 धाव फक्त. 1+1 दुसरी धाव घेताना मात्र इथे स्ट्राईक रोटेट झाली नाही असं पंच सांगतात. त्यामुळे 2 धावा वाढतील आणि संघाची धावसंख्या 42. 42 रन्स. षटकातले अजूनही चेंडूंचा विचार केला तर आहे 3 बॉल. आकाश घरात हा पुन्हा भिरकावून दिलाय, कोणी क्षेत्ररक्षक नाही. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधून चेंडू जातोय सीमा बाहेर, चौकार. हा चेंडू वलन देतोय अगदी लेग ब्रेक प्रकारचा चेंडू. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क येत नाही. वारंवार वाईडची अपेक्षा केली जाते, अशाभूत नजरेनं पाहिलं जातं, परंतु चेंडूला एवढा वलन मिळतो ना की मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला बॉल निघत आहे. लास्ट बॉल. अजून एक डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. आणि इथे मात्र हा टोंडे संघाचा बॅट्समन डॉट 2 बॉल खेळतो राकेश पाटील. संघाची धावसंख्या टोटल 46 आणि 47 धावांचं आव्हान, म्हणजे येणारे 24 बॉल आणि 47 धावांची आवश्यकता. वस्ती दुनियातील राजा माणूस आणि ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी मालिकावीरसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी रेफ्रिजरेटर फ्रीज बनी ज्यांनी आम्हाला दिलं ते रायगड जिल्ह्यातील दमदार नेतृत्व आणि समाजसेवक अगदी कमी वयामध्ये ज्यांनी यशाची उंच शिखरे गाठली असे तुम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व अनिकेतबाई म्हात्रे खुटारी यांचं या ठिकाणी शुभागमन. सुप्रसिद्ध उद्योजक तथा शिवसेनेचे दमदार नेतृत्व एकनाथ शेठ मामा खुटारी, एकनाथ शेठ म्हात्रे साहेब यांचे सुपुत्र मित्रांनो आपण पाहताय. अगदी मित्रांनो समोरच तुम्हाला ऐश्वर्या रिसॉर्ट पाहायला मिळेल. त्या रिसॉर्टचे सर्व आणि दमदार उद्योजक या ठिकाणी अनिकेत म्हात्रे साहेब खुटारी यांचं या ठिकाणी शुभागमन. आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. नेहमीच क्रिकेटसाठी एक दमदार योगदान देणारे हे नेतृत्व तुम्ही पाहताय. आज त्यांच्याच या ठिकाणी स्पर्धेला जबरदस्त योगदान आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला रेफ्रिजरेटर फ्रीज मालिकावीर म्हणून देण्यात आलं. असं ऐश्वर्या रिसॉर्टचे सर्व या ठिकाणी अनिकेत म्हात्रे साहेब आणि त्यांचेच पिताश्री खऱ्या अर्थानं शिवसेनेचे दमदार नेतृत्व एकनाथ मामा म्हात्रे, एकनाथ शेठ म्हात्रे साहेब यांचे सुपुत्र आज समाजाच्या दृष्टिकोनातून मित्रांनो की कोविड काळामध्ये पडत्या काळामध्ये त्यांनी
षटकाल एकनाथ शेठ म्हात्रे साहेब यांचे सुपुत्र आणि जनसेवक म्हणून ज्यांना आपण संबोधतो मित्रांनो असे तरुण तरफदार नेतृत्व गोल्डन ग्रुप रायगड जिल्हा सर्व आणि समाजसेवक अनिकेत म्हात्रे साहेबांना व्यासपीठावरती पाहताय. मी अनिकेत म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभासे सेकंड सेमीफायनल मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण आपल्या शुभासे या ठिकाणी करावा. बिग फाईट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. शौर्य अँड शिवांश 11 विचुंबे विरुद्ध ही लढाई असेल जे बापदेव 11 पाली या दोन टीम मध्ये. तो टॉस का बॉस हेड से सिकाल इट्स छापा बट इट इज अ टेल्स. टॉस जिंकला विचुंबे क्रिकेट संघ जो काही निर्णय असेल ते घेऊन आपण मैदानात उतरू. ही मॅच संपल्यानंतर ओव्हर टू मंगेश. तसेच सन्माननीय दर्शन शेलके पाली यांना विनंती असेल आपली व्यापार व्यासपीठावरती यावं. आपले आम्ही सहर्ष स्वागत स्क्रीनवरती पाहतो मित्रांनो. या ठिकाणी आपण पाहताय शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय आमचे दत्तात्रय पडके साहेब, त्यांच्या सन्मानित अनिकेत म्हात्रे साहेब समाजसेवक कुटारी आणि त्याच्यानंतर आमचे या ठिकाणी शिवसेना शाखा प्रमुख जगन्नाथ म्हात्रे साहेब यांना पाहताय. एकेकालचा दिग्गज नांगी साहेबचा बेताज भाषण म्हणून ज्यांची ओळख संतोष पडकेंना पाहताय. रनक ग्राफिकचे ओनर रमेश पडके साहेब यांना पाहताय. ऐश्वर्या रिसॉर्टचे मॅनेजिंग डायरेक्टर सन्नी शेट्टे यांचा ताजपूर संघ आपण पाहिला आणि खऱ्या अर्थाने तंत्र संघानं मोठ्या संघावर मात करून दमदार सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. बघा नेरे दुंगरे विभाग असोसिएशनच्या मान्यतेनुसार की सेमीफायनल पर्यंत तुमच्या धावा ग्राह्य धरले जातील. बरोबर आदेश पडके. कैलास कमिटी आम्हाला इशारा करते फक्त फायनलच्या धावा बघा. कमिटी आम्हाला इथे माहिती देते की या नेरे दुंगरे विभाग क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार जे झालेले नियम आहेत म्हणजे तुम्हाला या धावा असतील सेमीफायनल पर्यंत धावा असतील फक्त फायनलच्या धावा ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. कमिटीच्या माध्यमातून नेरे दुंगरे विभाग असोसिएशनच्या मान्यतेनुसार ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. या देखील धावा असतील सेमीफायनलच्या फक्त फायनलच्या धावा सिरीजसाठी कॅल्क्युलेट केल्या जाणार नाहीत याची आम्ही नोंद तुम्हाला पोहोचवतो कारण कमिटीच्या माध्यमातून. आणि विकेटसाठी 5 धावा असतील. तर थँक्यू सो मच रक्षा प्रवीण गायकर सर आणि थँक्यू सो मच रिबाल म्हात्रे सर. तमाम क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. सेमीफायनलची लढत जिथे पहिली सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. एका साईडला राधाकृष्ण तोंडरे आणि त्या संघासमोर फाईट करत असताना ओडापन वहाल संघ या दोन संघांदरम्यान आपण लढत पाहतो. पहिला पूर्वार्ध पहिला तब्बल 48 धाबा पहिला पूर्वार्धामध्ये जमा केला बॅटिंग करत असताना तोंडरे टीमनं आणि सेकंड सत्रामध्ये लक्ष ठेवलंय. तर मात्र ओडापन वहाल टीम सोबत लक्ष 49 धाबेचा पहिलाच बॉल गोलंदाज तयार. पहिलाच बॉल फुलटॉस होता फक्त दिशा दिली फ्लिक केला आणि चेंडू एक्स्ट्रा कव्हरला फरार होईल. पहिलाच बॉल वरती हात दमदार चौकार. ऑन स्क्रीन वरती मुख्य आयोजक करते पानवृत्ती करतील. कैलासदादा पाटील यांच्या माध्यमातून पानवृत्ती केली जाईल. 6व्या मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल वरती चौकार आला. फलंदाज प्रयास कोलियाच्या बॅट मधून प्रयास कोलियाना प्रतीक पाटील ही सलामीची जोडी ओडापन वहाल टीमची. सेकंड बॉल हो आपल्याकडे होता मिड विकेटला खेळलाय. अगदी पॉवर सारखंच षटक या पॉवरफुल बॅटिंग सलग हा दुसरा चौकार प्रयास कोहलीच्या बॅट मधून येतोय.
त्या ठिकाणी अनिकेत मात्रे साहेब कुटारी यांचे संगीत ऐकल्यात. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल विचुंडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा ओंकार बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व या ठिकाणी भगवान शेठ पाटील साहेब यांचे सुपुत्र ओंकार पाटील यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल यावं. सुशील बिंगारकर साहेब यांना विनंती असेल यावं. सुनील शेठ तुपे साहेब आपणास विनंती असेल. गीत गावन साहेब आपल्याला विनंती असेल यावं. आपलं सहर्ष स्वागत. सलग 2 बॉल 2 चौकार पाहिलं प्रयास कोल्ह्याच्या बॅटमधून. राकेश पाटील मुख्य ड्रमकार्ड. अद्याप आपण विचार केला प्रत्येक मॅच मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी राकेश पाटीलची पाहिली. या मॅच मध्ये आपण पाहिलं त्याच्यावरती प्रहार केला फलंदाज प्रयास कोल्हेच्या बॅटमधून 2 चौकार. अगदी चढ मध्ये फेकण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल डिलिव्हर केला. क्षमता बॅकअप देण्याचा प्रयत्न करतो आणि सतत प्रयत्न करत असताना राकेश पाटीलला फेकला हा डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. लक्ष पाहिलं 49 धाब्यांचा प्रवास सेकंद 17 मध्ये करायचा ओढापण वहाल टीमला. गोलंदाज या पुन्हा एकदा राकेश पाटील हा गोलंदाज. हो प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफ साइडला केलाय. दिशा दिली. चांगला फटका आहे. हा 3रा चौकार येईल फलंदाज प्रयास कोहलीच्या बॅटमधून. कामगार संघटनेचे दमदार नेतृत्व नरेश भाई आपण यावं. आपलं सहर्ष स्वागत. 5 चांगला खेळ साकारला जातो फलंदाज प्रयास कोहलीच्या माध्यमातून ज्याच्या बॅटमधून आपण 3 चौकार पाहिलेत. अनेक चांगली सुरुवात करून देतो तो मात्र ओढापण वहाल टीमसाठी. पहिलं षटक फेकत असताना गोलंदाज राकेश पाटील जो मुख्य ड्रमकार्ड आहे ज्याच्यावरती विश्वास ठेवला राधाकृष्ण तोंडरे टीमनं. हो वेटा नावाचं लेट कट अगदी नजाकत फटकेबाजी पाहायला मिळतं फलंदाज प्रयास कोहलीच्या बॅटमधून. हा येतोय 4था चौकार. दमदार योगदान देतो सध्या फलंदाज प्रयास कोहली आणि तेवढं चांगलं स्टार्ट मिळतं सध्या ओढापण वहाल टीमला. 16 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. लक्ष पाहिलं 49 धाब्यांचं लक्ष पार करायचा. पुढचा बॉल गोलंदाज तयार. राकेश प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. क्षेत्ररक्षक आहेत उचलते फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. एका धाब्याला प्राधान्य दिलं आणि एका धाब्याच्या मदतीनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पहिली संघ 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आपण या ठिकाणी स्पर्धेमध्ये आगमन पाहताय मित्रांनो की ज्यांच्या वतीनं आम्हाला या स्पर्धेसाठी मालिकावीरसाठी जो रेफ्रिजरेटर आपण पाहताय तर त्यांच्या माध्यमातून प्रस्तुत करून दिला गेला उत्कृष्ट प्रेक्षक आपण पाहताय. रनक ग्राफिकचे सर्व रमेश शेट्टी यांच्या माध्यमातून आम्हाला हे देण्यात आलं. आणि मित्रांनो नेहमीच ज्या ठिकाणी स्पर्धा असतात तुम्ही नक्कीच अनिकेत मात्रे यांना आमंत्रण द्या आणि प्रेमापोटी नेहमीच ते सातत्याने स्पर्धेमध्ये आपला आवर्जून वेळ काढून येत असतात. आणि आजही अगदी समोर तुमच्या जर गेलात तर कोंडले आणि मोरबेच्या बरोबर तिथे मोरबे धरणाच्या अगदी मध्यभागी एक ऐश्वर्य रिसॉर्ट अगदी तुम्हाला फिरिंगला तुम्ही तिथे जाऊन आपल्या फॅमिली सोबत नक्कीच मनमुराद आनंद घेऊ शकता. अगदी कमी दरामध्ये त्या ठिकाणी नेहमीच तुम्हाला उत्तम राहण्याची व्यवस्था जेवणाची खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था ऑल विथ व्हेरी स्पेशल लेपेटा फेमस कुक ते सर्व तुम्हाला त्या रिसॉर्टवरती पाहायला मिळेल. आणि त्या रिसॉर्टचे सर्व अनिकेत मात्रे साहेब यांना पाहताय आपलं सहर्ष स्वागत. पांडे शेठ त्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर असतील आमचे सनीबाई असतील राहुल असतील संपूर्ण त्रिवेणी संघम दमदार योगदान देत असतात त्यांचे सहर्ष स्वागत. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धाबा पहिला संघ 17 या आकड्यावरती. फार चांगली बॅटिंग आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. फलंदाज प्रयास कोहली वैयक्तिक 17 धाब्यांचं दमदार योगदान दिलं आणि एक चांगलं स्टार्ट बॅटिंग करत असताना ओढापण वहाल टीमला. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती. दुसरा टर्म कार्ड गोलंदाज साहिल पाटील हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पहिला बॉल आडव्या पाठचा वापर केलाय. क्लासिकल फटके सध्या पाहायला मिळतात. फलंदाज प्रयास कोहलीच्या पाठमधून येणारा हा 5वा चौकार.
वैयक्तिक चांगला खेळ साकारतोय. 5वा चौका प्रयास कोहलीच्या बॅट मधून पाहिला आणि संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 21 आकड्यावरती. 49वा वासवायचे आहेत. त्याच्या मुलात चांगली गोलंदाजी होणं हे खरं तर गरजेचं आहे सध्या तोंडरे टीम साठी, ज्याच्यावरती प्रत्येक गोलंदाजावरती प्रहार करीत असताना सध्या एका हातानं किल्ला लढवतो फलंदाज प्रयास कोहली. चला विनंती असेल खेळाडू कक्षामध्ये कोणताही खेळाडू अपंग खेळाडू कक्ष सोडून जाऊ नका, अन्यथा पेनल्टी पॅनलाइज केली जाईल याच्याकडे लक्ष द्या. महत्वाची सूचना आयोजकांची आजपर्यंत पोहोचवतो. या ठिकाणी मंगेश सुदेशला तुम्ही थोडंसं इंजुर्ड पाहताय मित्रांनो, कारण फार्म हाऊस वरती गेले होते आणि जेव्हा फार्म हाऊस एन्जॉय करतात तेव्हा वाल क्रिकेट संघ तेव्हा त्याला रँडी ऑर्टनचा डाव मारला करत ना पिंट्याने आणि ती मान लचकली, त्याला आडवा तुझा होत नाही. तर 21वा धाव पुस्तकावरती थोडस स्पीडअप देखील करा, कारण की अजून 2 सामने आपल्याला कव्हर करायचे, त्याच्यामुळे मी विनंती करेन तोंडरे टीम की आपण थोडा स्पीडअप मध्ये खेळ चालू करा. सेकंड बॉल गोलंदाज तयार पुन्हा एकदा साहिल पाटील हा गोलंदाज. हो पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर, क्लासिक टेम्परेचर बट फॉर्म इज परमनंटली. अजून एक चांगला फटका एक्झिक्यूट केला आडव्या बॅटचा वापर आणि सलगचा हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. नाईट स्पर्धेमध्ये सरपंच चषक रुपेशभाई गायकवाड राकेशभाई गायकवाड यांची स्पर्धा पाहिली काल मी फायनल रात्र होती आणि उदय घरत या खेळाडूने शेवटी चौकार नक्कीच मारला, परंतु या खेळाडूबद्दल त्याने इतकं गुणगान गायलं की गोलंदाजांचा कर्तन काल पॉवर प्ले मध्ये म्हणून ज्याला ओळखला जातो हा प्रयास कोहली. आडवे तिडवे नेहमीच फटके त्याचे असतात, रिव्हर्स शॉट असतील मैदानाच्या चौ बाजूनं नेहमीच तो फटकेबाजी करत असतो. नक्कीच 30 फलंदाजी सध्या त्याच केलीची पुनरावृत्ती करत असताना सध्या प्रयास कोहली मैदानाच्या आतमध्ये खरं तर 8 बॉल वैयक्तिक 25 धाब्यांचं योगदान प्रयास कोहलीने दिला. भरपूर चांगली फलंदाजी गोलंदाज सया पुन्हा एकदा साहिल पाटील. हो पूर्णपणे प्रत्येक झोन मध्ये फटका एक्झिक्यूट करता. अजून एक प्रयास कोहलीच्या बॅट मध्ये सलगचा हा तिसरा चौकार. सहावा चौकार 7वा चौकार फलंदाज प्रयास कोहलीच्या बॅट मधून अगदी चांगला खेळ साकारला जाताना इम्प्रेस केला. सेमीफायनलच्या लढतीमध्ये भरपूर चांगला खेळ साकारत असताना प्रयास कोहली एका हातानं किल्ला लढवतोय. संघाची धावसंख्या पहिली संघ 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचला, तर मात्र ओढापण वाहत संघ येणारे 15 बॉल 20 धाब्यांची गरज आहे, विकेटची गरज आहे. मॅच मध्ये राधाकृष्ण तोंडे टीमला विकेटसाठी प्रयत्न करावा लागेल. गोलंदाज साहिल पाटीलला ज्याच्यावरती सध्या प्रहार केला जातो फलंदाज प्रयास कोहलीच्या माध्यमातून. भरपूर चांगला खेळ साकारला जातो. आडव्या बॅटचा वापर, त्याच्यानंतर बॅकफुट वरती जाऊन फटके पूर्णपणे लॉन्च करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रयास कोहली. पुढचा बॉल गोलंदाज सया पुन्हा एकदा साहिल पाटील. हो वेगवान बॉल होता, इथे गती चांगली होती, इथे मात्र वेगवान बॉल डिलिव्हर केला ना फलंदाज प्रयास कोहलीला ज्या बॉल वरती चकवला आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर या फलकावरती संघ 29 या आकड्यावरती. अजूनही आपण विचार केला तर बॉल शिल्लक असे तब्बल 14 बॉल शिल्लक आहेत, 14 मध्ये करायच्या तब्बल 20 धावा. 14 बॉल 20 समीकरण, सामना अजूनही बॅलन्स आहे. इथून जर एक तरी विकेट घेतली तर मॅच मध्ये शिरकाव करू शकते, तो मात्र राधाकृष्ण तोंडरे संघ विकेट साठी कट रचावा लागेल मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार साहिल पाटील. ओ सोपा बॉलिंग, थोडासा चकवा दिलाय, बॅकअप भरपूर चांगला, तोपर्यंत संधी साधली या बॉल वरती. यस पाटकट द्या, कॅच ड्रॉप झाली, जीवनदान दिलं फलंदाज प्रयास कोहलीला आणि इथे आले सिंगल. एका धावेला प्राधान्य, संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती. अजूनही 19 धाब्यांची गरज मॅच मध्ये. ओढापण वाहाल टीमला. स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईक मध्ये फलंदाज प्रतीक पाटील इन ऍक्शन मध्ये. मागील आपण पाहिलं तर तब्बल 11 बॉल नक्कीच प्रयास कोहली केला आणि 11 बॉल मध्ये वैयक्तिक 30 धाब्यांचं योगदान दिलं आणि 11 बॉल नंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक मध्ये फलंदाज प्रतीक पाटील हा इन ऍक्शन मध्ये आलाय. अजूनही गरज आहे तब्बल 18 धाब्यांची गरज मॅच मध्ये, 19 धाब्यांची गरज मॅच मध्ये. खरं तर ओढापण बहाल टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, थोडेसे फिल्डिंग रचना चेंज करण्याचा प्रयत्न.
आणि इथे गोलंदाज पुन्हा एकदा सेट होता. अंतिम बॉल असेल गोलंदाज साहिल पाटील. याचा फटका चांगला अनसाईडला केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत आवकेचा पाय प्रॅक्टिस माहिती पॉवरफुल हिट हा षटकार. Your batsman hooked me. देखील पाहिलात आणि शैलेश मात्र विचंडे संघाचे पाहू शकाल ऑलराऊंडर. लगेच जसा हा गाणं वाजला आणि त्यांची मान देखील डोलायला लागली. अविनाश पाटील तुम्ही पाहताय मोबाईल मध्ये चॅट करत असताना, कारण त्यांना माहिती आहे की पुढचे सामने कुठे केल्याचे कुठे स्पर्धा केल्याचे सर्व इंटरेस्ट देखील फॉलो करावं लागतात. आणि बहुत नाना भोईर के सुपुत्र कमाल की बल्लेबाजी करते हैं दोस्तों. आज कमाल का परफॉर्मेंस दिया उन्होंने. दिखने में जरूर यहाँ पर लेकिन बड़ा दिल वाला है. विगर की वो टूर्नामेंट अभी भी याद है कि अर्धशतक की तूफानी पारी खेली थी दोस्तों इस बल्लेबाज ने, यानी कि पापा के पैरों के ऊपर कदम रखते हुए क्या कमाल का योगदान रहता है. शैलेश विराट कोहली का सबसे चहीता जाना चाहता है. क्या कमाल की औखली की गॉगल है इनकी और कमाल का क्रिकेट खेलते हैं. तर 36वा धाव पुस्तकावरती आता येणारे बॉल शिल्लक असतील 12 मध्ये करायच्या 13 धावा. बॅटिंग करत असताना ओडापन वहाल टीमला मॅच मध्ये कमबॅक करायचं तर तुम्हाला आता या दोन गोलंदाजांना मेहनतीची पराकष्ट करावे लागेल आणि 100% योगदान 100% कमिटमेंट मॅच मध्ये द्यावे लागेल, तेव्हाच मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. तो मात्र तोंडे संघ बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सुजल पाटील याचा वापर केलाय. येणारे 12 बॉल 13 धावा डिफेन्स करील हा कारनामा करे का याच मैदानावरती तोंडे संघ. गोलंदाज जर पाहिला तर अगदी अंडर 19चा वाटतोय लहान का गोलंदाज, परंतु त्याचा हाय ऍक्शन आपल्याला चांगला पाहायला मिळाला आहे. एक कालचे दिग्गज हिंदीचे समालोचक या ठिकाणी पिंटू मात्रे यांचं आगमन झाले. त्यांच्या समेत रामचंद्र शेठ पाटील साहेब उपसरपंच आपलं सहर्ष स्वागत. येणारे 12 बॉल 13 धाब्यांची गरज. हो पहिलाच बॉल अगदी चांगल्या रीतीने डिलिव्हर केला. यस पाहिलं जाईल ऑन स्क्रीन वरती की फलंदाज रन आउटचा शिकार आहे की फलंदाज पॉपी स्केच वरती आहेत. वाईट साठी रिव्ह्यू देखील 2 रेफरी ते पूर्ण चेक केले जातील. एक रनआउट साठी रिव्ह्यू घेतलाय अंपायर्सना, त्याच्यानंतर वाईट साठी बॅट्समन रिव्ह्यू आपण पाहतोय. येस बॅट्समन नॉट आउट असेल. आता वाईट साठी रेफर चेक केला जाईल. से पॉपी स्केच वरती होते फलंदाज. वाईट साठी रिव्ह्यू आज चेक केला जाईल. तिसरे ऑफिशियल अंपायर या स्पर्धेमध्ये पाहतोय सत्यवान काकडे सर. येस हा बॉल असेल वाईट नसेल लक्षात सुद्धा. पहिला बॉल निर्धाव फेकला गोलंदाज सुजल पाटील जो तिसरा ट्रम्प कार्ड आहे फिरकीचा जादूगर हा गोलंदाज. चला बॅट्समन रिव्ह्यू आता समाप्त झाला याच्याकडे लक्ष द्या. ओडापन वहाल टीम तुम्हाला आता रिव्ह्यू मिळणार नाही याच्याकडे लक्ष द्या. येणारे बॉल शिल्लक 11 आणि 13 धावेची गरज. 5 मध्ये ओडापन वहाल टीमला मॅच मध्ये कमबॅक करेल का राधाकृष्ण तोंडे संघ. सुजल पाटील वरती त्या ठेवलेला विश्वास आणि त्या विश्वासावरती ठाम गोलंदाजी राहील का. प्रहार केला क्षेत्ररक्षकात बॅकवर्ड कबरीला पकडला चेल संपला. फलंदाज प्रयास कोहलीचा केला पहिला धक्का ओडापन वहाल टीमला. समालोचक वरिष्ठ समालोचक पिंटू मात्रे यांचं आगमन झालं की मित्रांनो प्रेक्षकांची इच्छा आहे की त्यांची एक इनिंग किंवा कमीत कमी 2 षटकं जरी त्यांच्या माध्यमातून झाली पाहिजेत. नेक्स्ट मॅच मध्ये नक्कीच ते जोडली घेतील. सध्या या विभागातील जे सर्व फार्म हाऊस असतात ना त्यांच्या अंडरमध्ये आपण पाहू शकाल. म्हणजे या विभागातील फार्म हाऊस क्षेत्रातील अध्यक्ष म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. आणि आज त्यांचं देखील समालोचक आपण 2 ओव्हर नक्कीच ऐकणार आहोत. तर मॅच मध्ये थोडासा युटर्न घेते सध्या राधाकृष्ण तोंडे संघ. सुजल पाटील ज्याचा वापर केला आणि 2 बॉल सलग निर्धाव ज्याच्यामध्ये 1 विकेट. आता समीकरण पाहिलं येणारे 10 बॉल 13 धाब्यांची गरज. बॅकफुट वरती जाऊन पंच केला अगदी चांगला पटका लॉन्च केला मिती 7 टोकला षटकार. हे अजून आम्हाला ऐकावं असं वाटतं मित्रांनो. तर षटकाराला 6च्या मदतीने संघ जाऊन पोहोचला तब्बल 42 आकड्यावरती. येणारे 9 बॉल
7 धाब्यांची गरज आहे मॅच मध्ये ओडापण वहाल टीमला. गोलंदाज तयार पुन्हा एकदा सुजल पाटील. लाईन पाहावी लागेल. ऑप्शनच्या बाहेर बॉल होता. पंच सँडी पॅकर सरांचा इशारा आला की बॉल वाईट अतिरिक्त धाव सोडली जाईल. अतिरिक्त धावेनं संघ पुढे सरसावत असताना संघ जाऊन पोहोचला तब्बल 43 आकड्यावरती. आता समीकरण पाहिलं येणारे 9 बॉल 6 धाब्यांची गरज. इन ऍक्शन मध्ये फलंदाज समीर नाईक. थोडासा स्लोवर गतीमध्ये परिवर्तन चिन्ह स्पेस केलं. व्हॅरिएशन दाखवलं गोलंदाज सुजल पाटील आणि इथे हा निर्धाव चेंडू पाहायला मिळता. तो जर षटकार लागला नसताना तर कदाचित या मॅच मध्ये पूर्णपणे रोमांच पाहायला मिळाला असता. समीकरण पाहिलं येणारे 8 बॉल 6 धाब्यांची गरज. सुजल पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. समोर फलंदाज समीर. हो सोप्पा बॉलिंग अजून एक टॉट चेंडू पाहायला मिळता. आणि ही पहा सँडी पार्कर यांची अनोखी आता सलगचा आपण पहिला दुसरा बॉल निर्धाव फेकला. समीकरण येणारे 7 बॉल 6 धाब्यांची गरज. हलवाडपणे मॅच मध्ये शिरकाव करतोय सध्या. हे दमदार पंच म्हणून ज्यांची ओळख आहे मित्रांनो, सर्व सुखी संपन्न सध्या तुम्ही पंच पाहू शकाल. 7 बॉल हलवा बॅटचा वापर केला. पटका चांगला आहे. गॅप सिलेक्शन केला. तेवढाच फुटबॉलचा वापर केला. चांगला क्षेत्रक्षम पाहायला मिळाला आकाश पाटीलच्या माध्यमातून. 100% एफर्ट मंगेश या ठिकाणी पाहताय. जर तुम्ही फिल्डिंगचा स्टँडर्ड असा ठेवला तुमच्या गुणांचा आत्मविश्वास तुम्ही नक्कीच वाढवू शकता. आता 6 बॉल आणि 4 धाब्यांची गरज म्हणजे सामना अजूनही बॅलन्स आहे मंगेश इथे. प्रितेशने अगदी चांगला क्षेत्रक्षम आपण पाहिलं. पूर्णपणे फुटबॉलचा वापर केला. येणारे 6 बॉल 4 धाब्यांची गरज. सामना अजूनही बॅलन्स असणार आहे. मात्र गोलंदाजाला अगदी मेहनतीची पराकष्ट करावे लागेल. करा. अजूनही 2 सामने कव्हर करायचे. त्याच्यामुळे विनंती करेन थोडं स्पीडअप करा. येणारे 6 बॉल 4 धाब्यांची गरज. कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल जो येणाऱ्या 6 बॉल मध्ये 4 धाबा डिप्रेस करून देईल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आलाय सुनीत पाटील उर्फ बबल्या. बबल्याचा विचार केला तर या हंगामामध्ये 2 मेडल षटक फेकल्यात. मात्र अशीच गोलंदाजी आता अंतिम टप्प्यामध्ये तोंडरे टीम साठी करावी लागेल. टीमचा संगणक सरसेनापती आहे. जबाबदारी आता आपल्या खांद्यावरती उचलावी लागेल. जिथे 6 बॉल मध्ये 4 धाबा डिप्रेस करायच्या तोंडरे टीमला. समोर फलंदाज पहिला इन ऍक्शन मध्ये फलंदाज प्रतीक पाटील इन ऍक्शन मध्ये. येणारे 6 बॉल 4 धाब्यांची गरज. सेमी पाण्याची लढत. इथून जो सामना जिंकेल तो पाण्यामध्ये थेट त्या संघाला तिकीट मिळेल. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल सामना फिनिश. प्रतीक पाटीलने टोकला षटकार आणि एमएस धोनी सामना फिनिश करतो. प्रतीक पाटील आणि पाण्यामध्ये प्रवेश करतो. ओडापण वहाल टीम अभिनंदन. हार्ड लक राधाकृष्ण तोंडे आपण या प्रतिस्पर्धेमध्ये खेळ साकारला. अगदी चांगला खेळ आपण पाहिला. तुम्हाला देखील पुढच्या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो. येस, मागच्या वर्षी देखील या स्पर्धेमध्ये हा संघ पार्टिसिपेट झाला होता. भरपूर चांगला खेळ झाला त्या टीमचा. हार्डलक टीम वहाल क्रिकेट संघ. तर मॅन ऑफ द मॅच खेळाडू असेल आमच्यापर्यंत माहिती पोहोचण्यासाठी गुणलेकर विचुंबे शांतता संघटनेचे अध्यक्ष देवराम. प्रयास करीत ठरले सामन्याचा सामनावीर प्रयास यावा. लाईनअप करून जाऊया वहाल क्रिकेट संघ मैदानावर.